शिक्षणशास्त्र महाविद्यालय पंढरपूर। आज आपण मराठी भाषा गौरव दिनानिमित्त जमलेलो आहोत। आदरणीय प्राचार्य, मान्यवर शिक्षकवृंद आणि माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, आपणा सर्वांना माझा सस्नेह नमस्कार। आज आपण सर्वजण आपल्या अस्मितेचा, संस्कृतीचा आणि अभिमानाचा दिवस साजरा करण्यासाठी येथे एकत्र आलो आहोत। मराठी भाषा दिन 27 फेब्रुवारी हा दिवस महान कवी व साहित्यिक वि.वा. शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो। त्यांच्या लेखणीतून मराठी भाषेला नवी चेतना आणि नवे तेज लागले। मराठी ही केवळ संवादाची भाषा नाही, तर ती आपल्या संस्कृतीची ओळख आहे। संत ज्ञानेश्वरांच्या ओव्या, संत तुकारामांच्या अभंग आणि शिवरायांच्या पराक्रमाच्या गाथा हे सर्व आपण आपल्या मराठी भाषेतूनच आपल्यापर्यंत पोहोचले। मराठी भाषेने समाजसुधारकांचे विचार, स्वातंत्र्यवीरांचे बलिदान आणि स्त्री शक्तीचा जागर असा संदेश दिला आहे। भाषा म्हणजे केवळ शब्दांचा संग्रह नाही, ती भावनांची, विचारांची आणि संस्कारांची शिदोरी आहे। आनंद दुःखाच्या प्रत्येक क्षणी मराठी भाषा ही आपल्यासोबत असते। ओव्या अभंगांचा गोडवा शब्दातून झरे, ओव्या अभंगांचा गोडवा शब्दातून झरे, संस्कारांचा वारसा पिढ्यानपिढ्या फिरे। मराठीचा अभिमान जपू या हृदयामध्ये, तिच्या गौरवासाठी उभे राहू निर्धाराने। आजच्या जागतिकीकरणाच्या युगात आपण विविध भाषा शिकतो, हे निश्चितच आवश्यक आहे, परंतु मातृभाषेचा सन्मान राखणे ही आपली प्राथमिक जबाबदारी आहे। जर आपणच आपल्या भाषेकडे दुर्लक्ष केले तर तिचे अस्तित्व धोक्यात येईल। आपण भविष्यातील शिक्षक आहोत। विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषेविषयी प्रेम आणि अभिमान निर्माण करणे ही आपली नैतिक बांधिलकी आहे। मराठी साहित्य वाचनाची सवय लावणे, मराठीतून संवाद साधणे आणि संस्कृतीची परंपरा जपणे हेच खरे मराठी भाषा गौरव दिनाचे सार आहे। चला, या पवित्र दिवशी आपण सर्वजण एक दृढ संकल्प करूया। मराठी भाषेचा सन्मान करूया, मराठीचा अधिकाधिक वापर करूया, मराठी संस्कृतीचा दीप सदैव प्रज्वलित ठेवूया। धन्यवाद, मला माझे मनोगत व्यक्त करण्याची संधी दिली।